हाय, नमस्कार. झाली का तुमची सक्रात? माझी तर झाली बाय. साधी भोळी आपली. तर भरपूर अशी एक फुकणी आहे. कमेंटवर कमेंट करती, का ग बाई तुझी आई काय माझ्या बापाखाली काय पडायला आलती काय? तू एवढे कमेंट घाण करतीस, एवढा बाई असून बाईची इज्जत काढतीस. तू बाई आहेस हे काय म्हणजे कशाहून सिद्ध करायचं ग? तू बाय हाय ही मला तर वाटत नाही तू ही जडा असशील. हा, अगं त्यांना तरी जीव लावला तरी ती मायाने हात फिरवतात, पण तू बाई असून एका बाईची इज्जत काढतीस फुकणे. हा, तर भावा बहिणींना माझ्या आवडत नाही मी शिव्या दिलेल्या, म्हणून मी गप बसते. माझ्या भाऊ बहिणी म्हणतात ताई तू लक्ष देत जाऊ नको, तू तुझ्या कामाकडे लक्ष दे. आणि ही जास्तच नांगा उडवा लागली या. हा, का ग बाई मी काय तुझ्या घरचं खाते का दारचं खाते तू मला बोलायला लागलीच? हा, अगं कुत्र्याला हाड म्हणलं तरी जात ती लाज काज, आणि परत येत नाही. यायचं म्हणलं तरी लाज वाटते त्या कुत्र्याला. असली तू कुत्री आहेच. हा, पांचट बाई. तर चला जाऊ द्या, ही ज्या काय नादी लागू मी. भुकणारे असतात, खेचणारे असतात पाय. मी नाही नादी लागत. तू बोल, आणि जे मला करायचं ते मी केलेलंच आहे, आणि तुझे प्रूफ पण आहेत माझ्याकडं. तू टेन्शन घेऊ नको कोणत्याच गोष्टीचं. ते मला कळते काय करायचं आहे, आणि बोलत नाही आणि तुला सांगत नाही. कसं आहे, माझ्या भावा बहिणींना सांगावं लागते. परत म्हणते आणि तू एवढी महत्त्वाची गोष्ट तू आमच्यापासून लपवली म्हणून माझ्या भावा बहिणींना सांगावं लागतंय. कळलं का? तुझ्यासाठी नव्हतं हे, लक्षात ठेव. तर चला, आज चिखल पडेल 6 वाजता, बघू शकताय. ही एका दिवसाचं थापणं आहे. आता इटा मला खडंग्या उभा करायच्या, त्या फड उभा लावायचा आहे. फड उभा लावायचा आहे. वाळले तर ना फड. म्हणलं जरा वेळ म्हणलं बसावा ना, एक ब्लॉग तरी बनवावं म्हणलं. काय आहे माहिती आहे का, भटीवाल्यांची आणि ऊसतोड्यांची जिंदगी एकदम नरक आहे. म्हणजे कसं, त्यांना खायला अन्न भेटत नाही, टायमाला टायमाला आंघोळ भेटत नाही. तसं आपल्या हातात काम असतंय ते. पटापटा लवकर उठलं तर लवकर होतंय, नाही उठलं तर उठ वाटत नाही. गारटा आहे एवढा, आणि गारट्याचाच माल होतो. गारट्याचाच माल होतो ना. नंतर उन्हाळ्याचं ऊट वाटलं तर गरम होतंय. आणि ह्या चिखलात येऊस तर इतकी थंडी वाजते, जेव्हा चिखलात लागल का नाही कामाला, एवढी गरम म्हणजे घाम निघतोय. मग विचार करा तुम्ही. आणि माझी नखं तर बघा तुम्ही, पूर्णपैकी मला अशा जिबाळ्या लागल्या त्या, हो का, दुखं बी झाले ती. तर चला म्हणलं तुम्हाला म्हणलं सांगावा एक गोष्ट आनंदाची. तर आनंदाची गोष्ट ही आहे की लवकरच आपलं घराचा छाया उभा राहणार आहे तुमच्या आशीर्वादाने. भावा बहिणींनो, काय माझी मेहनत, तुमची मेहनत हे माझ्या बानूसाठी आहे. कारण माझ्या बानू माझ्यासाठी काळजाचा तुकडा आहे. दीक्षाचं मनचाल, दीक्षा पण आहे, पण दीक्षा एवढीच की तिलाच खाता येतंय, पिता येतंय, बोलता येतंय, चालता येतंय. पण बानूवर जास्त माया आहे. म्हणजे दोन्ही लेकरं समानच आहेत, पण ते अपंग असल्यामुळं. आणि माझ्या बानूसाठी मी माझा जीव पण द्यायला मागं पुढं बघत नाही. बघितलं ना की ती आजारी होती, दवाखान्यात 2दा 3दा नेलं तरी काय फरक पडत नव्हता लेकराला माझ्या. पण आता ठीक आहे, हसती. तर बघू आता पुढचे ब्लॉग. आता बानू संग मी बनवणारच आहे 2-3. कसं आहे माहिती आहे का, या कामाने मला उशीर होतोय, बनवा येत नाही, म्हणून मी आधीच बनवून ठेवते आणि मग सोडत राहते लवकर, असं होतंय. आणि इथं पण जरा जिओला रेंज नाही आणि नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळं लवकर हेड्याव सोडावं लागते, तरी उशिरा पडते. तर नाहीतर गावाकडं तर तुम्हाला 6ला तर हेड्याव असायचं की एक एक जण मला म्हणायचं रोजच पारोसं तोंड दाखवतीस. पण पारोसं नव्हतं ते,
आंघोळ करूनच मी बनवलेलं असायचं. कधीच असा मी पारोसा हेड्यावर बनवला नाही आणि कधीच मी अशी पारोशी पण राहिली नाही. उशिरा का होईना आंघोळ मी केलेलीच आहे. तर कसा वाटला मग हेड्यावर नक्कीच सांगायला विसरू नका. तर चला, मला फड घ्यायचा आहे लावून. 4 वाजत आल्यात, तरी 6 वाजताला फड लावूस तर तवर चिखल पडतोय, तवर घरचं काम. बाय.